नमस्कार, जय शिवराय. मी आलेलो आहे परळी गावामध्ये उकडगाव या ठिकाणी. तर आपण पाहत आहात किती खूप सुंदर प्रकारे जयंती साजरी केलेली आहे. तर आपल्यासोबत आहेत जाणून घेऊया. आपल्यासोबत आहेत श्याम भोळे साहेब. श्याम भोळे काय म्हणतात? आज 19 फेब्रुवारी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती. या जयंतीनिमित्ताने मी उक्कडगाव या ठिकाणी आलेलो होतो. तालुका सोनपेठ, जिल्हा परभणी. अतिशय रम्य असं वातावरण आहे, जी आपल्या महाराष्ट्राला अपेक्षित अशी वैचारिक जयंती आहे हे म्हणू शकतो आपण. ती जयंती या उक्कडगावमध्ये आज साजरी झाली. खूप छान वातावरण होतं. महिला, पुरुष मंडळी, तरुण मित्रमंडळी खास करून हे सर्वच आपण पाहू शकता. खूप मोठ्या संख्येने इथं उपस्थित आहेत. तर हीच वैचारिक जयंती प्रत्येक गावागावामध्ये, घराघरामध्ये साजरी झाली पाहिजे. हा शिवरायांचा विचार जर घराघरापर्यंत पोहोचवायचा असेल तर जास्तीत जास्त शिवराय हे आपण समजून घेतले पाहिजेत. शिवरायांचे पुस्तकं वाचली पाहिजेत आणि ते आचरणामध्ये त्यांचे गुण अंगीकारले पाहिजेत. हे या जयंतीच्या माध्यमानं मी आज सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे जे लहान लेकरांनी जे कार्यक्रम म्हणजे भाषण वगैरे केले ह्याबद्दल काय सांगाल? ही काळाची गरज आहे, कारण आपण पाहतोय मगाशी कार्यक्रमामध्ये खूप छान लहान चिमुकल्याने आपलं मनोगत व्यक्त केलं. कारण विचार ज्या माणसाकडे असतो तो माणूस जीवनामध्ये खूप पुढे जाऊ शकतो. ते वैचारिक परिवर्तन होऊ शकतं. तर या गावामध्ये लहान लहान मुलांनी खूप छान प्रकारे आपलं मनोगत व्यक्त केलं. नक्कीच छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार घेऊन या गावची मुलं पुढे जातील असं मला वाटतं. जयंतीनिमित्त लातूरचे भोळे सर या आपल्या उकडगावच्या कमिटीनं आमंत्रित केलं आणि भोळे सरांनी अगदी एक शिवाजी महाराजांचे जे विचार आहेत ते विचार आज आमच्या सर्व गावकऱ्यासमोर एक चांगल्या प्रकारे मांडलेत. आणि नक्कीच आम्ही या पुढील जयंतीला नक्कीच चांगल्या प्रकारे आणखी जयंती चांगली थाटामाटात करू. आणि नक्कीच भोळे सरांचे जे काही विचार आहेत, जे काही शिवाजी महाराजांचे जे काही रयतेवरचं जे काही प्रेम होतं ते नक्कीच ह्या तरुण पिढीनं पुढील काळात आत्मसात करू आणि अगदी चांगल्या प्रकारची जयंती थाटामाटात करू. एवढंच मी आजच्या दिवशी बोलतो. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराम. एक मिनिट, आपण आपलं नाव काय साहेब? श्रीकांत मोरे. काय सांगाल? मी सर्वप्रथम असं सांगेल की पहिली वेळेस असेल आमच्या गावामध्ये की इतकं उत्स्फूर्तपणे महिलांचा प्रतिसाद आणि लहान लहान चिमुकल्या मुलांनी, मुलींनी जे सुंदर असं वक्तृत्व स्पर्धेमध्ये भाग घेऊन त्यांनी भाषणं केली. त्यानिमित्त मी सर्व शिवजयंतीच्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि आमची जी शिवजयंती कमिटी आहे त्यांचं खूप खूप आभार व्यक्त करतो. किती कमिटीमध्ये आहेत? 10-11 जण आहेत. आपलं नाव काय? अमोल हरेगावकर. काय सांगाल? यावर्षी शिवजयंतीचा जे कार्यक्रम आहे सर्वजणांनी हातामध्ये घेऊन चांगल्या पद्धतीने कार्यक्रम केलेला आहे. आणि लहान लेकरांनी जे कार्यक्रम केले याबद्दल काय सांगाल? त्यांना ही प्रेरणा घेऊन शिवाजी महाराजांचा जेवढं काही इतिहास आहे ते ह्या कार्यक्रमामधून त्यांच्या डोक्यामध्ये याच्या पुढंही आता चांगल्या पद्धतीचा कार्यक्रम होते. विद्यार्थ्याच्या ह्याच्यामध्ये मनोगत व्यक्त करणं, व्याख्यानमाला, त्याचबरोबर रांगोळी स्पर्धा, त्याचबरोबर त्यांचं बक्षीस वितरण असेल किंवा त्या शिवजयंतीच्या शिवचरित्राबाबत माहिती. आपले व्याख्याते भोळेसाहेब त्यांनी पण विद्यार्थ्यांना सांगितलं किंवा शिवाजी महाराज हे डोक्यावर घेऊन हे करण्यापेक्षा त्यांच्या डोक्यामध्ये विचार आत्मसात झाले पाहिजे आणि शिवचरित्राचं वाचन झालं पाहिजे, व्याख्यानमाला आयोजित केली पाहिजे. या सर्व बाबी या ठिकाणी भोळे साहेबांना इथं विद्यार्थ्यासमोर व्यक्त केल्या. आणि यापेक्षा पुढच्या वर्षी महिलांचा प्रतिसाद आणि तरुण मुलांचा प्रतिसाद या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं राहील. याहीपेक्षा चांगल्या पद्धतीचा कार्यक्रम शिवजयंतीचा पुढचा व्याख्यानमाला आणि शिवचरित्राचं वाचन या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केला जाईल. अशा पद्धतीचं आजचा कार्यक्रम सुंदर झाला. धन्यवाद. मी याच ठिकाणी थांबतो. महेश बानाटे, जनसंवाद समाचार. धन्यवाद.